दरम्यान अनेक महिलांचं शोषण करणाऱ्या या भोंदूच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। मात्र अजूनही राष्ट्रवादीनं त्यांच्याकडचा महिला प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात चकार शब्दही काढलेला नाहीये। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतलं पुरोगामित्व विलीन झालंय की काय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। पाहूया। अनेक महिलांचं शोषण करणाऱ्या भोंदूच्या पाय धुणाऱ्या चाकणकरांचीच आता चौकशी होण्याची शक्यता आहे। भोंदू घरात ज्या संस्थेच्या आडून काळे कारनामे करत होता त्याच शिवनिका संस्थांच्या साऱ्या ट्रस्टींची चौकशी SIT करणार आहे। ट्रस्टींमध्ये खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही सहभाग होता, त्यामुळे त्यांच्या मागेही चौकशीचा फेरा लागू शकतो। विशेष म्हणजे जेव्हापासून पोलिसांनी भोंदूला बेड्या ठोकल्या तेव्हापासून संस्थेबाहेर विश्वस्त मंडळाचा फोटोही गायब झालाय। भोंदू खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टची जी यादी व्हायरल होते त्यानुसार तो स्वतः अध्यक्ष होता। डॉक्टर जितेंद्र शेळके उपाध्यक्ष, कल्पना खरात सरचिटणीस, रुपाली चाकणकर, सुभाषराव गमे, ललित पोफळे, डॉक्टर नंदकिशोर कातोरे अशी ही मंडळी होती। यापैकी या बोर्डावर फक्त आणि फक्त चाकणकर यांच्याच पदाची माहिती देण्यात आली होती। खरातकडे सत्तेतल्या बड्या नेत्यांची उठबस असल्यानं अनेक पीडित बोलण्यास घाबरत होते। आता अटकेनंतर त्याचे अनेक गुन्हे समोर येऊ लागलेत। भोंदू खरात दर शनिवार आणि रविवारी मिरगावच्या फार्म हाऊसवर यायचा। लोकांवर दहशत निर्माण व्हावी म्हणून कमरेला बंदूक लावून फिरायचा। त्याच जोरावर काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणं, खोटे गुन्हे दाखल करणं असे आरोप त्याच्यावर झालेत। शेळीत खरातची कोट्यवधींची गुंतवणूकही समोर आली आहे। वॉटर पार्क शेजारच्या निमगाव शहरात एका उद्योगात खरात भागीदार आहे। जेमतेम परिस्थिती असलेल्या खरातनं इतकी माया कशी जमवली याचीही चौकशी होणार आहे। नाशिकच्या एका शेतकऱ्याच्या खुनाचाही आरोप खरातवर झालाय। गवळा गावात खरातनं एक शेत जमीन हडपली, मात्र बड्या नेत्यांमुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हाच नोंदवला नाही। केस कोर्टात गेल्यानंतर निकाल येण्याच्या 2 दिवस आधीच शेतकऱ्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला। 2022 मध्ये याबद्दल शेतकरी विलास जाधव हे तक्रारीसाठी पुढे आले होते। आपण कल्पनाही करू शकत नाही अशी दुष्कृत्य खरातनं महिलांसोबत केली आहे। मुलगा हवा की मुलगी यासाठी त्यानं अनेक महिलांना फसवलं। एका 7 महिन्याच्या गर्भवतीवर पूजेच्या नावानं खरातनं अत्याचार केल्याचं समोर आलंय। त्याबद्दल गुन्हाही दाखल झालाय। ज्या अजित पवारांनी कधीच पक्षात अंधश्रद्धेला थारा दिला नाही त्याच पक्षानं अद्याप चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवलेली नाही। वरनं हेच लोक पुरोगामित्वाच्या गप्पा मारताना थकत नाही। तुमच्या 16 सोमवारमध्ये कायद्याचा अभ्यास आहे। तुमच्यावर अत्याचार झाला तर कोणता गुन्हा नोंद होतो याची माहिती आहे। पतीने त्रास दिला तर कुठे तक्रार करायची हे तुमच्या गुरुवारच्या पोत्या पुराणामध्ये आहे। हे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो। ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला। आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।